चाऱ्याचा प्लॉट आहे. तर लक्षात असू दे, तुमच्या गोठ्यातल्या जनावराला जो चारा तुम्ही घालता, तर या चाऱ्याच्या खालच्या बाजूला जी माती आहे, जी खडक आहे, ह्या मातीमध्ये तुम्हाला शेणखताचा वापर जर चांगला केला तर निश्चितपणाने याच्यामध्ये असणारे जे मिनरल्स आहेत, हे मिनरल्स जर जनावराच्या शरीरामध्ये गेलं तर आपल्याला बऱ्याचशा गोठ्यातल्या अडचणीवरती मात करता येते. तुमच्या गोठ्यामध्ये गाभाच्या तक्रारी कमी होतील. ते कसं काय, तर या जमिनीमध्ये आणि या खडकामध्ये असणारे जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत किंवा ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा त्याला आपण क्षार म्हणतो, मिनरल्स म्हणतो, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, आयोडीन, कोबाल्ट, सल्फर, मॅग्नेशियम, सेलेनियम, मँगॅनीज, लोह, हे सगळं मातीमधून किंवा या खडकामधून येतं. तर याच्यामध्ये आहे, पण आपल्याला ते पिकानं घेतलं पाहिजे. यासाठी शेणखताचा वापर या पिकाला चांगलं करा. आता ही जी काय जोमानं तुम्ही बघू शकता, ही जी काय चारा आलेला आहे, हा चारा इतका जबरदस्त चारा आलेला आहे. आता अशा पद्धतीनं 10 एकर आम्ही चारा या ठिकाणी केलेला आहे. तर ह्या वैरणीमध्ये दादांनो, अशा पद्धतीची जर वैरण आपण केली तर निश्चितपणानं माझा विश्वास आहे या दूध व्यवसायावरती, हा नक्कीच बुडणार नाही. कारण शेणखताचा वापर जर आपण योग्यरित्या जर केला तर खरोखर आपल्याला चांगले जमिनीतले घटक जर म्हशीच्या गाईच्या पोटामध्ये गेले तर आपल्याला गाभाच्या तक्रारी जनावरांच्या कमी होतील, अंग बाहेर येणं कमी होईल.